नमस्कार, आपण पाहताय प्रगती टाइम्स न्यूज। दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ कराडमध्ये आदिशक्ती महासंघाच्या वतीनं एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आणि आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। या आंदोलनाला विद्यार्थी, पालक आणि नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला। कराडमध्ये पार पडलेल्या या आंदोलनात हजारोंच्या संख्येने विद्यार्थी आणि नागरिक सहभागी झाले होते। आंदोलनादरम्यान दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांना पाठिंबा देत त्यांच्यावर झालेल्या लाठी हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। आंदोलनस्थळी कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दराडे हे संपूर्ण वेळ उपस्थित राहून कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पार पाडत होते। तसेच तहसीलदार कल्पना ढवळे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली आणि उपोषणाची सांगता केली। यावेळी आदिशक्ती महासंघाच्या अश्विनीताई वेताळ, कृपा हदगे, सविता काशीद यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते। आंदोलकांनी विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांची दखल घेऊन योग्य तो निर्णय घेण्याची मागणी शासनाकडे केली आहे। दरम्यान कराडमधील या आंदोलनानं विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत जनतेत मोठी जागृती निर्माण केली असून आता शासन या मागण्यांवर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। प्रगती टाइम्स न्यूजसाठी विजया माने, कराड, सातारा।